हॅलो गाईज, माझं नाव स्वरा आणि आज मी तुम्हाला मॅगी बनवून दाखवणार आहे. माना की मी छोटी आहे पण तरी मी खूप चांगलं काम करणार आहे. म्हणजे माझ्या पप्पांसाठीच बनवणार आहे. तर स्टार्ट करूया. पहिले ना असं काजार सोडून ना त्याचे असे तुकडे करायचे. तुकडे करायचे नीट. मग आता याचे असे लांब लांब तुकडे करून आहे ना ह्याचे छोटे छोटे तुकडे करायचे, जसे मी तुम्हाला असे दाखवले. बारीक बारीक करायचं. तर आता गाजरचे तुकडे तुकडे करताना ना लक्षात ठेवा की तुमचा जो हात आहे तो कापायला नाही, कारण की जे लहान मुलं आता मॅगी बनवत असतील ना त्यांचा हात लवकर कापू शकतो. आपले हात खूप नाजूक असतात म्हणून. आणि म्हणजे हां, आता हा गाजर आहे ना ह्याचे खूप सारे तुकडे करायचे, छोटे. मोठे जाडे करायचे तर चावायला जमणार नाहीत, म्हणून खूप बारीक करायचे. इतके पण बारीक नाही की जसे हातातच नाही ना, थोडे मीडियम करायचे. मीडियम केले ना की तुम्हाला एक सांगते, कापता आहे ना थोडासा खाऊन पण घ्यायचा गाजर. डोळ्यात तरी चांगला असतो, नाही तर माझ्यासारखा ढापण लागणार नाही तुम्हाला सांगते. गाजर खा आणि खूप चांगला असतो. गोड मस्त खायचा, रोज खायचा, मग चांगला असतो हेल्थसाठी आणि डोळ्यांसाठी. आता असं ढापण लागेल भिंगाचं. आता हे सगळे तुकडे केले आहेत. तुकडे आता झाले आहेत, तर त्यांना साईडला ठेवूया. मग आता आपण टोमॅटो कापणार आहोत, बारीक बारीक. जाड नाही. टोमॅटो कापताना पहिले नाही जी मोठी साईड असते ती पहिले कापून घ्यायची. त्यानंतर जर्म्स असतात, ते सगळे जर्म्स आहे ना पोटात जाऊ शकतात. हे बघा कापलं. आता याला साईडला ठेवा. आणि आता ह्यांना पण आपण आहे ना गाजरसारखेच बारीक बारीक कापणार आहोत. तर आणि गाईस बघून घ्या, खराब आहे की चांगला आहे. त्याचा असेच कापून द्या आणि जम्स जाते. बोट सांभाळ म्हटलं. कापला की तर गाईज असे टमाट्याचे तुकडे केले ना कि आता प्लेटित टाकायचे. अभी है ना ऐसा सब कुछ हो गया ना कि अभी आती है ऑनियन काटने की बारी. जो ऑनियन है ना गोल कापायचा, बारीक काट देतो. नाही पॉज नाही करायचं असं ना. तो गाइस अभी है ना हम लोगों ने ऐसा इसको काटा है. अभी इसको है ना ऐसा काटा है ऑनियंस को. अभी इसको इस प्लेट में डालना है. इसके अंदर हम लोगों ने टमाटो एंड ऑनियन डाला है ना, और इसको थोड़ा सा साइड करके डालने का. ये वाटने है ना, इनके भी टुकड़े करने. नहीं, मैं मजाक कर रही हूँ. टुकड़े नहीं करने के, ऐसे ही रखने हैं इनको. ये देखो, ये अभी इसकी मॅगी बनाते हैं. चलो. तर गाईज आता हे सगळं आता मी दाखवते. हे बघा, वाटाणे, नूडल्स आणि सगळे व्हेजिटेबल्स रेडी आहेत. आणि पाणी पण बॉईल करायला ठेवलं आहे मी. मग हा मॅगी मसाला मी आणला 5 रुपयाच्या दुकानातून.
आता पाण्याला बॉईल होऊ द्या थोडा वेळ. तोपर्यंत आपण थांबूया. खूप वेळ गरज लागतो त्याच्यामुळे आपण थोडा वेळ टी व्ही बघू शकतो. त्याच्यानंतर खाली या. बाय. तर आता जे नूडल्स आहेत मला भीती वाटते. हे नूडल्स बंदच केला. गाईज एक मिस्टेक झाली. मी घाबरली. गॅस बंद केला आणि वरतून मॅगी टाकली. पण मी घाबरली आणि मॅगी बाहेरच्या बाहेर गेली. मग पप्पाने म्हणजे काय केलं, पप्पानी चमच्यानी आत टाकलं. म्हणून पप्पा मला ओरडले पण की येडी तुझी मिस्टेक आहे. फ्रेंड्स, येडे माझे पप्पा नाही बोलले. मी असं टाइमपासमध्ये बोलली येडी. माझे पप्पा असं काय बोलले, माझे पप्पा बोलले की तुझी मिस्टेक झाली आहे एवढंच बोलले. येडी बिडी काय नाही बोलले. आणि आता तुम्हीच काढा. आता बघा हे आता मॅगी तडपते. तडपते. बापरे. मॅगीला हलवायचं आहे की नाही काय हलवायचं आहे? अजून थोडा वेळ लागेल हलवायला. थोडा वेळ. चिकन बूम बूम. काय बोलू. बघा आता हे तडपून पण तरी पण अजून तडपते. माझ्या पप्पाने बाहेर काढून बघितलेली मेल्ट होते का. आता मॅगी मसाल्याचा जरा चटका टाकायला लागेल आणि भाज्यांचा तडका फडका. आता पहिले काय टाकायचंय? पहिले काय टाकायचंय? आता मॅगी मसाल्याचा तडका फडका टाकूया. बस ना एवढं. मला नाही माहिती, मी कधी बोलली नाही. बस एवढं काय होणार आहे? पूर्ण पॅकेट टाकायला लागेल ना? नाही पूर्ण नाही. का? मला तर पाहिजे. सांग. आता काही मिक्सिंग करायची आहे आणि मग टाकायचं आहे सगळे व्हेजिटेबल्स. बस जास्त हलवू नका. आता सगळे व्हेजिटेबल्स टाकूया. पहिले तुमचा नको हाताने गरम लागते तिकडे. पहिले टाकूया गाजर. अगं तर टाकू सगळं. काय पण बोलते. हा तर सगळं एकत्र टाकायला लागणार आहे बघा. तिकडे जवळ टाक ना. असं हात भाजायला लागला. बाहेर टाकू शकतो. पडतो. हॅलो. नमक डालना है क्या? नहीं नमक नहीं डालना. श्योर? अभी डालना है मैगी मसाला. किधर गिर रहा है? अंदर ही. गिर ही नहीं रहा है कि खत्म हो गया? है तो. बहुत ज़्यादा गिरने का है ना. खत्म ही कर दो चलो. आपको तीखा लगेगा. मुझे लगता नहीं वो बना रहेगा थोड़ा. हाँ क्योंकि कांदा तो कच्चा ही रहेगा. कैसा कच्चा. तर आता मिक्स करायचं. मिक्स वाट्याने टाकायचं विसरलेलो म्हणून आता आम्ही पॉज केले ना. आता आम्ही ब्रेक घेतलेला तेव्हा आम्ही त्यात वाट्याने टाकले. आता किती लजीज होतं असं वाटते की आत्ताच गरम ह्याच्यात हात घालून खाऊन टाकू. एवढं मस्त आहे. पण हे माझ्यासाठी नाही, माझ्या डायरीसाठी आहे.
थैंक यू वेरी मच स्वरा, जोरात बोला. थैंक यू वेरी मच स्वरा. मैं तो पसीने से लथपथ हो गया. मैं तू जादा होईल. हे बघा काही हे आवडते पंखा ऑन नाही केलाय काय नाही. हे देवा, या बायका कसे जेवण बनवत असतील. हा. मला थोड्या 10 मिनिटांमध्ये तेवढा मी घामाघूम झालो. मग आणि बायका गाईज मी तुम्हाला सांगते आहे, जे मराठी येताना हे कळणार आहे आणि हिंदी येताना मी सांगते, बायका ज्या आहेत ना त्या एवढं गरमीमध्ये काम करतात आणि आता आम्ही थोडंसं काम केलं आम्हाला किती काम निघतोय. म्हणजे बायका किती स्ट्रॉंग. और हिंदी लोगों को कहना बताती हो इधर भाई अपनी मम्मी यहाँ कितना काम करती है और अभी हम लोगों ने काम करने लगे तो पसीना कितना निकलने लगा. हमारी मम्मी कितना पसीने में काम करती है और अभी सिर्फ मैगी बनाने के लिए हम लोगों का इतना पसीना निकल रहा है. इसलिए छूट गया हमारे तो. देखो पापा बोलो. हाश, हम तो थक गए भाई. Guys, bye bye, tata, goodbye, see you, bye bye.